विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या वर्गात झंकार एज्युकेशनल सीडीज आणि नॉलेज मॅजिक्स तर्फे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण बघूया सामान्य विज्ञान. पाठ पहिला. सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण. जैव विविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. आतापर्यंत आपण बघितलं की वेगवेगळ्या कारणांमुळे पृथ्वीवरील सजीवांमध्ये अनुकूलन झालंय आणि हे अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवांमध्ये अनेक बदल पण झालेले आहेत. आता सजीवातले साम्य आणि फरक लक्षात घेऊन त्यांचे गट आणि उपगट बनवण्याची जी प्रक्रिया, त्याला म्हणायचं जैविक वर्गीकरण. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर या अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञांनी सजीवांची 5 गटात विभागणी केली आणि वर्गीकरण करताना व्हिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. एक म्हणजे पेशीची जटिलता. म्हणून सजीवांचं पहिल्यांदा 2 गटात वर्गीकरण झालं, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. त्यानंतर सजीवांचा प्रकार एकपेशीय किंवा बहुपेशीय. त्यामुळे आदिकेंद्रकीचं पुढचं वर्गीकरण एकपेशीय, म्हणून एकपेशीय म्हणजे सृष्टी 1 मोनेरा, आणि दृश्यकेंद्रकीचं वर्गीकरण एकपेशीय आणि बहुपेशीय. एकपेशीय सृष्टी 2 प्रोटिस्टा. तिसरा निकष म्हणजे पोषणाचा प्रकार. वनस्पतींच्या बाबतीत स्वयंपोषी म्हणजे प्रकाश संश्लेषण, कवक परपोषी, ती मृतावशेषातून अन्न शोषण करतात, आणि प्राणी परपोषी कारण ते भक्षण करतात. चौथा निकष होता जीवन पद्धती. यावर उत्पादक वनस्पती, भक्षक प्राणी आणि विघटक कवक. त्यामुळे बहुपेशीय प्राण्यांचं पुढं वर्गीकरण झालं, सृष्टी 3 कवक, पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे, सृष्टी 4 वनस्पती, पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे, आणि सृष्टी 5 प्राणी, पेशीभित्तिका नसणारे. ही आहे पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. आता पहिल्यांदा सृष्टी 1 मोनेरा. या सृष्टीमध्ये सर्व प्रकारच्या जीवाणूंचा आणि नील हरित शैवालांचा समावेश होतो. यांची लक्षणं एकपेशीय सजीव, स्वयंपोषी किंवा परपोषी, आदिकेंद्रिकी, पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. सृष्टी 2 प्रोटिस्टा. यांची लक्षणं एकपेशीय सजीव, पेशीत पटलबद्ध केंद्रक, प्रचलनासाठी छद्मपाद, रोमके किंवा कशाभिका, आणि स्वयंपोषी उदाहरणार्थ युग्लिना वोल्वॅक्स यांच्या पेशीत हरितलवके असतात. तर परपोषी उदाहरणार्थ अमिबा पॅरामिशियम. सृष्टी 3 कवके. यांची लक्षणं परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीव, मृतोपजीवी कारण कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात, पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनते. काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रक असतात. उदाहरणार्थ किण्व म्हणजे बेकर्स यीस्ट, बुरशी, पेनिसिलियम, भूछत्रे म्हणजे मशरूम इत्यादी. व्हिटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या, तरीही व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण आजही मानलं जातं. यानंतर बघूया सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण. पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. त्यांचं वर्गीकरण सूक्ष्मजीव आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीचं उदाहरण जीवाणू
आणि दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव, कवके, शैवाले. पहिल्यांदा जीवाणू. आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. लक्षात ठेवा 1 मीटर म्हणजे 10�6 मायक्रोमीटर आणि 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. यांची वैशिष्ट्य. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. जीवाणू पेशी आधी केंद्रकी असते. यात केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशीभित्तिका असते. प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजे एका पेशीचे 2 भाग या पद्धतीने होते. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात. 2 आदिजीव. आकार सुमारे 200 मायक्रोमीटर. हे माती, गोड पाणी आणि समुद्र या ठिकाणी आढळतात. सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव. प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता असते. प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते. उदाहरणार्थ अमिबा पॅरामिशियम गढूळ पाण्यात आढळतात, स्वतंत्रपणे जगतात. एंटामिबा हिस्टोलिटिका आमांश व्हायला कारणीभूत ठरतं. प्लाझ्मोडियम वायवॅक्स मलेरिया व्हायला कारणीभूत, तर युग्लिना ही स्वयंपोषी असते. यानंतर कवके. आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. कुजणारे पदार्थ वनस्पती व प्राण्यांची शरीरं आणि कार्बनी पदार्थात आढळतात. दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण. प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने होते. उदाहरणार्थ यीस्ट, कॅन्डिडा, आळंबी म्हणजे मशरूम. यानंतर 4 शैवाले. आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. पाण्यात वाढतात. दृश्य केंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव. पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण. उदाहरणार्थ क्लोरेल्ला, क्लॅमिडोमोनास. 5 आहे विषाणू. आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. यांना सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेवर असतात, पण अभ्यास मात्र त्यांचा सूक्ष्म जीवशास्त्रातच होतो. हे अतिसूक्ष्म आहेत. फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने दिसतात. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA किंवा RNA पासून बनलेला लांब लचक रेणू असून त्याला प्रथिनांचं आवरण असतं. हे वनस्पती किंवा प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहतात आणि स्वतःची प्रथिनं बनवतात. यांच्यामुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात.